तर मित्रांनो, महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष एक आंदोलन सतत पेटलंय. रस्त्यावर लाखोंचे मोर्चे निघाले, तरुणांनी घोषणांनी आकाश दणाणून सोडलं होतं. आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याकरता रडताना दिसले, कारण प्रश्न होता मराठा आरक्षणाचा. आणि या आंदोलनात एक नाव सतत चर्चेत राहिलं आणि ते सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. गावाकडचा हा साधा माणूस, पण आवाज असा की संपूर्ण महाराष्ट्र हलेल. गेले 3 वर्ष या माणसाने उपोषण, आंदोलन, बैठका, आश्वासन या सर्वांमुळे त्यांचं शरीर थकलं, पण ते थांबले नाही. आणि आता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून त्यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय. ते बोलले, मी सरकारच्या शब्दांवर विश्वास ठेवून 10 महिने थांबलो, पण आता सहन करण्याची शेवटची सीमा आली. 30 मे पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत, पण हे उपोषण वेगळं असणार आहे. ना मंडप, ना पंखा, ना सावली. भर उन्हात अनवाणी पायाने फक्त एक बाज टाकून ते बसणार आहेत. त्यांच्या आवाजात आता थकवा आहे, पण रागही आहे. आणि त्या रागामागे हजारो मराठा कुटुंबांची वेदना आहे. जरांगे पाटील म्हणाले, माझ्या शरीरात खूप वेदना आहेत. सलग 3 वर्ष आंदोलन करतोय, पण मराठ्यांच्या लेकरांसाठी वेळ पडली तर जीव द्यायलाही तयार आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं की मराठे आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध झालं, तरी अजून अंमलबजावणी का होत नाहीये. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मराठ्यांविषयी द्वेष केला जातोय, मराठ्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं जातंय, असा आरोप त्यांनी केला. पण एवढ्या संतापातही त्यांनी समाजाला एक महत्वाचं आंदोलन केलं, ते म्हणजे अंतरवाली सराटीत गर्दी करू नका, कुठेही हिंसाचार करू नका, हा लढा शांततेत लढायचा आहे, असं त्यांनी समाजाला सांगितलं. आता 30 मे जवळ येतोय आणि महाराष्ट्रात एकच प्रश्न विचारला जातो, हे मराठा आरक्षणाचं आंदोलन सरकारला झुकवेल का, की पुन्हा एकदा आश्वासनाचं राजकारण होईल? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.